नमस्कार मित्रांनो, काल पाकिस्तानचा विषय घेताना कुठून म्हटलं की पाकिस्तानचा विषय रोज रोज घेतला तर त्याचा संजय राऊत होऊ शकेल. आणि आज संजय राऊतांचं दर्शन झालं. या व्हिडिओचा विषय संजय राऊत नाही आहे, त्यामुळे कृपया नाव ऐकून बंद करू नका. पण अर्थातच विषय शिवसेनेच्या अवतीभोवती आहे. आज तब्बल महिनाभरानंतर संजय राऊतांचं दर्शन झालं. लोकांना वाटलं की महाराष्ट्रात अनेक नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षांच्या आणि पंचायतीच्या निवडणुका असताना त्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत परत आले, याचा अर्थ त्यांचं आजारपण वगैरे सगळं नाटक आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यासाठी अट घातली असावी की या लवंड्यांना दूर ठेवा, तरच आपण एकत्र येऊ शकू. आणि म्हणून या उबाठा सेना आणि मनसेच्या युतीचा बळी म्हणून संजय राऊतांना दूर करण्यात आलं. आणि त्यामुळे लोकांच्या मनातल्या या शंका जागा झाल्या की हे सगळं नाटक तर नाही ना. पण मला प्रकृतीकडे बघून असं जाणवलं की हे नाटक नाही आहे आणि त्यांचा एकूणच 6-6.5 मिनिटाची पत्रकार परिषद होती. आणि त्यातले विषय जर मी त्याचा जर एक ओझरता उल्लेख केला किंवा या विषयांकडे जर दृष्टिक्षेप टाकला तर त्यातनं असं जाणवतं आहे की कुठेतरी उद्धव ठाकरेंची पाचावर धारण बसलेली आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळणार, शिवसेना आणि कदाचित राष्ट्रवादीलाही चांगलं यश मिळणार आणि उबाठा सेनेची पाठी कोरी राहणार, या भीतीने त्यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला असणार. कारण उद्धव ठाकरे स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबासाठी कोणाचंही कुटुंब डावावर लावू शकतात. अर्थात संजय राऊतांना पण महिनाभर माध्यमांपासून दूर राहणं, आणि म्हणूनच या व्हिडिओचं शीर्षक दिलेलं आहे, दिसला ग बाई दिसला, त्यांना बघून गाला तर हसला. म्हणजे पत्रकार स्वतःच्या घराबाहेर तिष्ठत उभे राहणारे पत्रकार हे जसं संजय राऊतांसारखं टॉनिक आहे, तसं पत्रकारांसाठीही संजय राऊत हे पहिल्या धारेचं टॉनिक होतं. आणि त्यामुळे दोघांनाही बहुधा एकमेकांशिवाय करमत नसावं. पण यातनं एक गोष्ट स्पष्ट होते. संजय राऊतांच्या भाषणात आज टीका करताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थेट लक्ष करण्यात आलं. शिंदेंचे 35 आमदार फुटणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं. केंद्रातही एका प्रकारे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि गौतम अदानी या तिघांची युती झालेली आहे. आणि आता म्हणजे महाराष्ट्र लुटायचा आहे. कुंभमेळ्यातही सगळे ठेके गुजराती लोकांना द्यायचे आहेत, गुजरातला द्यायचे आहेत. म्हणजे महाराष्ट्राचं 25,000 कोटी रुपयाचं जे काही बजेट आहे कुंभमेळ्यासाठी, ते खरंच आहे की नाही मला कल्पना नाही, पण 25,000 कोटी हा आकडा खूप मोठा झाला. ते सगळं गुजराती लोकांना द्यायचं आहे वगैरे वगैरे. म्हणजे ह्या सगळ्या बोलण्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीसांबद्दल सॉफ्ट कॉर्नर व्यक्त केला. नंतर सगळ्याच नेत्यांबद्दल सॉफ्ट कॉर्नर व्यक्त केला की मोदींनीही माझी चौकशी केली, सगळ्या मंत्र्यांनी मोदी सरकारमधल्या माझी चौकशी केली, फडणवीसांनी विचारपूस केली, राज ठाकरे भेटायला येणार आहेत वगैरे वगैरे. पण कुठेतरी याच्यातनं एक शंका अशी येते की उबाठांच्या मते आता बहुतेक 2 तारखेनंतर समजा जर भाजपाला दणक्यात यश मिळालं तर मग भाजपा आणि शिवसेना यांच्यातली माध्यमांनी निर्माण केलेली दरी आणखीन मोठी होऊ शकते. आणि तीच उबाठा सेनेसाठी एकमेव संधी असू शकते. आणि त्याच्यामुळे जर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जर वितुष्ट येत असेल तर त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्यासाठी बहुधा संजय राऊतांना पाचारण करण्यात आलं. आपल्याला आठवत असेल, मला तर दुर्योधन आणि कर्ण यांच्यातला संभाषण महाभारतातलं आठवतंय. अर्थात त्याच्यात कोणाला दुर्योधन म्हणायचं हे तुम्ही ठरवा, पण कर्ण काही दानवीर कर्णाची उपमा काही मी कोणासाठी वापरू इच्छित नाही.
परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकांच्या प्रचारात जर बघितलं तर एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तिघांनीही प्रचारात स्वतःला झोकून दिलेलं आहे. या उलट उबाटा सेनेकडे जर बघितलं तर उद्धव ठाकरे कुठल्या कुठल्या नगर परिषदांसाठी प्रचाराला गेले, कोणाचा प्रचार केला, किती प्रचार सभा गाजवल्या, याचं उत्तर अगदी शून्य नसेल तर एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकं आहे. म्हणजे एकतर आपल्या पराजयाची इतकी मोठी खात्री असावी की आपण प्रचाराला गेलं काय नाही गेलं काय काहीही फरक पडणार नाही हे लक्षात आलं असावं, म्हणून प्रचारापासून दूर राहण्याचं कदाचित निमित्त होतं. कदाचित प्रचाराला जाऊनही म्हणजे तसा काही फरक पडणार नाही, आपलं लक्ष तर केवळ मुंबई महानगरपालिका आहे. आणि मुंबई महानगरपालिका गेली तर या 2-4 नगरपरिषदा जिंकून किंवा 5-10 नगराध्यक्ष निवडून येऊन आपल्या पक्षाच्या भवितव्याबद्दल काहीही बदल होणार नाही याची जाणीव उद्धव ठाकरेंना झाली असेल. आणि त्यामुळे त्यांची जी काही उरली सुरली शक्ती आहे ती शक्ती महापालिकांच्या आणि त्याच्यातही मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राखून ठेवली असावी असं म्हटलं जातं आहे. म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या एका जवळच्या व्यक्तीकडनं ही गोष्ट कळली की जर 40पेक्षा कमी नगरसेवक उबाटा गटाचे निवडून आले, आणि आता तर मला तर काही 40 नगरसेवक येण्याची शक्यता वाढणं दिसत नाही आहे, पण 40पेक्षा कमी नगरसेवक जर निवडून आले तर उबाठांचा जो काही पक्ष उरलेला आहे तो सगळ्याच्या सगळा नगरसेवकांच्याकडे, जसं अरुणाचलमध्ये वगैरे घडतं तसा एकतर तो एकनाथ शिंदेंकडे जाईल किंवा सरळ भाजपात येईल. आणि त्यामुळे काहीही झालं तरी मुंबई महानगरपालिकेची सत्ता आणि सत्ता नाही मिळाली तर किमान 40-50 जागा मिळवण्यासाठी उबाटा गट प्रयत्नशील आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की सेना आणि मनसे म्हणजे उबाटा सेना आणि मनसे एकत्र येऊन काँग्रेसला आपल्या पाठी फरफटवता येऊ शकेल आणि काँग्रेसच्याही नेत्यांची त्याच्यासाठी तयारी असलेली दिसली. पण बिहारच्या निवडणुकानंतर काँग्रेसही इरेस पेटलेला आहे, कारण ज्या नामुष्कीदायक पराभवाला काँग्रेसला सामोरं जावं लागलं ते बघता आता काँग्रेसने ठरवलं की आता कोणाची तरी बी टीम म्हणून निवडणूक लढायचं नाही, उतरायचं नाही, जे काय होईल ते होईल, ज्या काही जागा मिळतील त्या मिळतील, नाही मिळणार त्या नाही मिळणार, पण आपण तिघं एकत्र आल्यास भाजपाचा पराभव करता येईल वगैरे अशा प्रकारे कोणी नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला, आपल्याला भरीस पाडण्याचा प्रयत्न केला तरी आपण त्यांच्यासोबत जायचं नाही असा काँग्रेसचा निर्धार आता हळूहळू स्पष्ट होताना दिसतोय. आणि जर काँग्रेस वेगळं लढलं आणि त्याच्यात काँग्रेसने समजा समाजवादी पार्टी आणि MIM वगैरेशी युती केली तर मग दोन्ही भाऊ एकत्र येऊन काहीही फरक पडणार नाही याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. आणि त्यामुळे काँग्रेसला सोबत आणण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेत जर बघितलं तर एकीकडे काँग्रेसला डागण्याही देण्यात आले आणि दुसरीकडे काँग्रेसने सोबत यावं असे प्रयत्नही करण्यात आले. आणि म्हणून मला असं वाटतं की हे संजय राऊत परत आले याचा अर्थ काहीतरी उबाटा सेनेसाठी अतिशय म्हणजे धोक्याची तिसरी घंटा वाजली असावी. संजय राऊत संसदेत जाणार आहेत की नाही माहिती नाही, कारण आजपासून संसदेचं शीतकालीन अधिवेशन सुरू झालं आणि त्यांचा राज्यसभेचा कालावधी आणखीन किती काळ आहे कल्पना नाही, पण तो लवकरच म्हणजे 2022 साली ते राज्यसभेवर गेल्या म्हणजे आणखीन जेमतेम 2 वर्ष 1.5 वर्ष त्यांचा राज्यसभेचा कालावधी आहे. आणि त्यामुळे ते बघता त्यांनी खरं तर दिल्लीत असायला होतं जर तब्येत साथ देत असेल तर, पण त्याच्याऐवजी जर ते मुंबईत राहिलेत याचा अर्थ उबाटा सेनेसाठी परिस्थिती अतिशय बिकट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.